नमस्कार. मी प्रोफेसर डॉक्टर जयवंत इंगळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, इंडी पाटील कॉलेज मलकापूर, अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळ आणि सदस्य अकॅडमिक काउन्सिल शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. यूट्यूबवरती गांधी विचार व्याख्यानमाला मी सुरू केली आहे. या विषयावरती यूट्यूबवरती 100 व्याख्यानं देण्याचा माझा संकल्प आहे. आजचं हे 78वं व्याख्यान आहे. गांधींनी जे विविध पुस्तकं लिहिलेली आहेत, त्या विविध पुस्तकात जे विविध विचार मांडलेले आहेत, त्या विचारांचं चिंतन मी करतो आहे. गांधींनी माझ्या स्वप्नातील भारत या शीर्षकाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकात समाजवाद, साम्यवाद आणि सर्वोदयाबद्दल जे विचार मांडलेले आहेत, त्याची माहिती आजच्या व्याख्यानात आपण घेणार आहोत. भांडवलदारांनी भांडवलाचा दुरुपयोग करण्यास सुरुवात केल्यामुळं समाजवादाचा उदय झाला, हा गैरसमज आहे असं गांधी म्हणतात. समाजवादाचा उदय हा भांडवलाच्या दुरुपयोगामुळे झाला, यावर गांधींचा विश्वास नाही. ते म्हणतात हा गैरसमज आहे. खरा समाजवाद आम्हाला आमच्या पूर्वजापासून मिळालेला आहे. हे स्पष्ट करताना गांधी एक सिद्धांत सांगतात. ते असं म्हणतात की सब भूमी गोपाल की, सबै भूमी गोपाल की, म्हणजे तुझं माझं काहीच नाही, असं हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत म्हणजे समाजवाद असं गांधी म्हणतात. गांधी असं म्हणतात गोपाल म्हणजे भगवान, आणि आजच्या भाषेत गोपाल म्हणजे राज्य किंवा जनता असं गांधी म्हणतात. पण आज जमीन जनतेची नाही, हा दोष कुणाचा आहे हे सांगताना गांधी म्हणतात की सब भूमी गोपाल की या शिकवणुकीचा, या समाजवादी सिद्धांताचा हा दोष नाही, तर या सिद्धांताचा त्याग आपण केला, म्हणजे ज्यांनी या सिद्धांताचा त्याग केला त्यांचा हा दोष आहे असं गांधी म्हणतात. रशियानं समाजवादाचं जसं ध्येय गाठलं आहे, तसंच आपणही गाठू शकतो असं गांधी म्हणतात. हिंसेचं सहाय्य न घेता, धनिकांची संपत्ती जुलमानं हरण न करता, अहिंसेच्या मार्गानं आपण समाजवादाचं ध्येय गाठू शकतो असं गांधी म्हणतात. म्हणजे रशियासारख्या काही देशांनी समाजवादाचं ध्येय गाठलेलं आहे. तशा प्रकारे आपण देशात समाजवाद प्रस्थापित करू शकतो. पण हिंसेच्या मार्गानं किंवा जुलूम जबरदस्तीनं समाजवाद प्रस्थापित करण्याला गांधींचा विरोध होता. हिंसेचं सहाय्य न घेता आणि जुलूम करून, जबरदस्ती करून धनिकांची, श्रीमंतांची संपत्ती हरण न करता अहिंसेच्या मार्गानं आपण भारतात, आपल्या देशात समाजवाद प्रस्थापित करू शकतो असं गांधी म्हणतात. ते असं म्हणतात की चरख्यावर आपण भर दिला पाहिजे. गांधींनी चरखा हे अहिंसेचं प्रतीक मानलेलं आहे, अहिंसेचं साधन मानलेलं आहे. आपण जर चरख्याचा स्वीकार केला तर समाजवादाचं ध्येय साध्य होईल असं गांधी म्हणतात. गांधी असं म्हणतात की जमीन आणि इतर जी संपत्ती आहे, जो राबेल त्याचीच असते. जो जमिनीवर राबतो, जमीन कसतो, त्याचीच ती जमीन असते. आणि इतर जी काही संपत्ती आहे, ही संपत्ती, त्या संपत्तीवरती जो काम करत असतो त्याचीच ती असते असं गांधी म्हणतात. शेतकरी आणि मजूर यांच्या हे लक्षात आलेलं नाही असं गांधी म्हणतात. ते पुढं असंही म्हणतात की आम्ही त्यांना, म्हणजे मजुरांना, शेतकऱ्यांना याची जाणीवच करून दिलेली नाही.
सामाजिक न्यायाबद्दल गांधी असं म्हणतात की जुलूम जबरदस्तीनं सामाजिक न्यायाचं पालन शक्य नाही. म्हणजे सामाजिक न्याय प्रस्थापित केला पाहिजे, पण तो अहिंसेनं, जुलूम जबरदस्ती करून नव्हे, असं गांधी म्हणतात. ते असं म्हणतात की लोकांना जर योग्य प्रकारचं शिक्षण दिलं तर लोक सर्व प्रकारच्या अन्याय अत्याचारांचा प्रतिकार करू शकतील. अहिंसक असहकार हे त्याचं साधन आहे. गांधी असं म्हणतात की लोकांना योग्य प्रकारचं शिक्षण दिलं तर ते अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध उभे ठाकू शकतील आणि अहिंसक असहकार हे त्याचं साधन आहे, असं गांधी म्हणतात. म्हणजे या ठिकाणी सुद्धा सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी, अन्याय अत्याचाराचं निराकरण करण्यासाठी गांधींनी हिंसेपेक्षा अहिंसेवर, अहिंसात्मक असहकारावरती मोठा भर दिलेला आहे. गांधी असं म्हणतात की आपण सर्वांनी स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकानं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. दुसऱ्याच्या प्रयत्नानं जे स्वातंत्र्य मिळतं ते स्वातंत्र्य, तो प्रयत्न थांबताच विसर्जित होतं, स्वातंत्र्य नष्ट होतं, असं गांधी म्हणतात. आणि म्हणून ते खरं स्वातंत्र्य नाही, असं गांधी म्हणतात. जे हिंसेनं कधीच साध्य होत नाही ते अहिंसेच्या साधनानं साध्य होऊ शकतं, यावर माझा विश्वास आहे, असं गांधी म्हणतात. समाजवाद असेल, सामाजिक न्याय असेल किंवा एखाद्या देशाला परकीय राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवणं असेल, ते हिंसेनं साध्य होत नाही, अहिंसेच्या साधनानं ते साध्य होऊ शकतं, असं गांधी म्हणतात. अहिंसेचा अवलंब थोड्या प्रमाणात करूनही आम्हाला आश्चर्यकारक यश प्राप्त झालेलं आहे, असं गांधी म्हणतात. म्हणजे भारतात गांधी असं म्हणतात की अहिंसेचा स्वीकार अजून फारसा झालेला नाही, परंतु अगदी थोड्या ठिकाणी अहिंसेचा मार्ग अवलंबला गेला, त्या ठिकाणी आम्हाला आश्चर्यकारक अशा प्रकारचं यश प्राप्त झालेलं आहे, असं गांधी म्हणतात. स्वार्थ हा माणसाचा स्थायी भाव आहे, हे पाश्चात्यांचं मत मला मान्य नाही, असं गांधी म्हणतात. प्रयत्न केला तर मनुष्याला हिंसा आणि स्वार्थ यांच्यावरही विजय मिळवता येतो, असं गांधी म्हणतात. हिंदू धर्माचा हा मूलभूत सिद्धांत आहे आणि अनेक संतांनी, भारतातील अनेक महंतांनी, साधू संतांनी या सिद्धांतापायी आपलं शरीर झिजवलेलं आहे आणि काहींनी प्राणार्पणही केलेलं आहे, असं गांधी म्हणतात. आपल्याकडील समाजवाद, साम्यवाद, भांडवलदार, जमीनदार, शेतकरी, मजूर या सर्वांच्या गोडी गुलाबीच्या परस्पर संबंधांच्या पायावरच उभा राहिला पाहिजे, असं गांधी म्हणतात. जे गांधींनी समाजवादाचं, साम्यवादाचं समर्थन केलेलं आहे. भारतात समाजवाद, साम्यवाद असला पाहिजे असं गांधींना वाटतं, परंतु ते हिंसेनं किंवा रक्तपातानं समाजवाद, साम्यवाद प्रस्थापित होऊ नये, असं गांधींना वाटतं. अहिंसेच्या मार्गाने, म्हणजे भांडवलदार, जमीनदार, शेतकरी, मजूर या सर्वांच्या सहमतीनं, या सर्वांच्या गोडी गुलाबीच्या परस्पर संबंधावरच समाजवाद प्रस्थापित होऊ शकतो, झाला पाहिजे, असं गांधींना वाटतं. गांधी असं म्हणतात की वर्गविहीन समाज म्हणजे कोणत्याही प्रकारचे वर्ग नसलेला समाज हा साम्यवादाचा सारांश आहे. वर्गहीन समाज म्हणजे मालक मजूर, श्रीमंत गरीब अशा प्रकारचे जे काही वर्ग समाजात दिसतात ते वर्ग नष्ट केले पाहिजेत, परंतु हिंसेच्या मार्गानं ते नष्ट करू नयेत, असं गांधी म्हणतात. म्हणजे वर्गहीन समाज हा साम्यवादाचा सारांश आहे आणि त्यासाठी आम्ही झटलं पाहिजे.
पण हिंसेच्या मार्गानं नव्हे असं गांधी म्हणतात. गांधी असं म्हणतात की उच्च नीच ही भावना वाईटच आहे, पण ती तलवारीच्या धाकानं घालवण्यावर माझा विश्वास नाही. काही समाजवादी देशात हिंसेच्या मार्गानं, बंदुकीच्या मार्गानं, तलवारीच्या मार्गानं अशा प्रकारचा वर्गसंघर्ष आणि उच्चनीचतेची भावना नष्ट केलेली आहे. परंतु उच्चनीच ही भावना जरी कितीही वाईट असली तरी तलवारीच्या, बंदुकीच्या धाकानं, हिंसेच्या मार्गानं ती नष्ट करू नये असं गांधी म्हणतात. ते असं म्हणतात की तलवार हे मनशुद्धीचं साधन असू शकत नाही. गांधी असं म्हणतात की जन्मतः आम्ही सर्व समान आहोत या ईश्वरी संकेताची आम्ही नेहमी अवज्ञा केलेली आहे. जन्मतः आपण सर्व समानच आहोत हा ईश्वरी संकेत आहे, पण त्याचं आपण पालन केलेलं नाही. गांधी असं म्हणतात, जबरदस्तीनं लादला जाणारा साम्यवाद भारताला रुचणार नाही. म्हणजे हिंसेच्या मार्गानं किंवा तलवारीनं, रक्तपातानं, जुलूम जबरदस्तीनं भारतात समाजवाद, साम्यवाद प्रस्थापित करण्याला गांधींचा मोठा विरोध होता. ते असं म्हणतात, मालक मजूर असतील, जमीनदार असतील, कुळं असतील, शेतकरी असतील, यांनी परस्पर सहकार्यानं, यांच्यातील परस्पर संबंधाच्या गोडी गुलाबीच्या संबंधानंच भारतात साम्यवाद किंवा समाजवाद प्रस्थापित होऊ शकतो. हिंसेच्या मार्गानं समाजवाद प्रस्थापित करण्याला गांधींनी ठामपणे विरोध केलेला आहे. ते असं म्हणतात, संपत्तीची वैयक्तिक मालकी संपुष्टात आणणं हा साम्यवादाचा उद्देश आहे. लोकांनी या आदर्शाचा स्वेच्छेनं आणि शांतीपूर्वक स्वीकार करावा असं गांधी म्हणतात. हिंसेच्या पायावर कोणीही टिकाऊ समाजव्यवस्था उभारणं शक्य नाही असं गांधी म्हणतात. म्हणजे हिंसेच्या पायावर काही देशात जो समाजवाद प्रस्थापित झालेला आहे तो टिकणार नाही. आणि भारतात सुद्धा हिंसेच्या पायावर जर समाजवादी समाजव्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न केला तर ती व्यवस्था टिकणार नाही असं गांधी म्हणतात. हिंसेच्या पायावर कोणतेही टिकाऊ समाजव्यवस्था उभारणं शक्य नाही असं गांधी ठामपणे या लेखामध्ये म्हणतात. समाजवादी, साम्यवादी लोकांचा भर द्वेष आणि वैर निर्माण करण्यावर आहे, पण गांधींनी याला मात्र ठामपणे विरोध दर्शवलेला आहे. अहिंसेच्या मार्गानं समानता प्रस्थापित केली पाहिजे, अहिंसेच्या मार्गानंच मी समानता प्रस्थापित करीन असं गांधी म्हणतात. गांधी म्हणतात की मला स्वतःला गरीब बनावं लागेल. म्हणजे समाजवाद, साम्यवाद प्रस्थापित करण्यासाठी मला स्वतःला गरीब बनावं लागेल आणि गेल्या 50 वर्षापासून मी हेच करत आलेलो आहे आणि म्हणून मी स्वतःला कट्टर कम्युनिस्ट मानतो असं गांधी म्हणतात. गांधी असं म्हणतात की समाजवादाला कोणीतरी सुरुवात केली पाहिजे. मग 1चे 10 होतील, 10चे 100 होतील, पण सुरुवातीलाच शून्य असेल तर शेवटीही शून्यच राहील असं गांधी म्हणतात. म्हणजे समाजवादाची केवळ चर्चा न करता कोणीतरी समाजवादाला सुरुवात केली पाहिजे. गांधींनी स्वतःचं उदाहरण सांगितलं. गांधी असं म्हणतात की मी स्वतःला 50 वर्षापासून गरीब बनवत आहे, मी गरीब राहिलो आहे आणि म्हणून मी स्वतःला कट्टर कम्युनिस्ट मानतो. गांधी असं म्हणतात की समाजवाद हा स्वतः शुद्ध आहे, चांगला आहे, म्हणून समाजवादाच्या प्राप्तीचं साधनसुद्धा शुद्धच असलं पाहिजे. मालकाचं मुंडकं उडवलं म्हणजे मजूर मालक बनू शकणार नाही. राजाला ठार करून राजा आणि प्रजा एकजीव होणार नाहीत असं गांधी म्हणतात. आणि म्हणून हिंसेला किंवा जमीनदार वर्गाला, मालकांना
ठार मारण्याला, नष्ट करण्याला गांधींचा मोठा विरोध होता. ते असं म्हणतात की सत्यप्राप्ती केली पाहिजे, पण असत्यानं सत्य प्राप्त होणार नाही. सत्याच्या प्राप्तीकरता सत्याच्याच मार्गाने जावं लागेल असं गांधी म्हणतात. ते असं म्हणतात की सत्य आणि अहिंसा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अहिंसक आणि पवित्र व्यक्तीच भारतात समाजवादाची स्थापना करू शकतील. म्हणजे भारतात कोणत्या प्रकारचे लोक समाजवादाची स्थापना करू शकतील याचं उत्तर गांधींनी दिलेलं आहे. ते असं म्हणतात की हिंसक व्यक्ती, त्यांचा हिंसेवर विश्वास आहे, ते देशात समाजवाद प्रस्थापित करू शकणार नाहीत. अहिंसक, त्यांचा अहिंसेवर विश्वास आहे, असे अहिंसक लोक आणि पवित्र व्यक्तीच भारतात समाजवादाची स्थापना करू शकतील. ते पुढं असंही म्हणतात की आज जगात एकही देश खरा समाजवादी नाही. म्हणजे रशियासारख्या काही देशात गांधींच्या काळातच रशियासारख्या काही देशात समाजवाद प्रस्थापित झालेला होता, पण अनेक देशात हिंसेच्या मार्गानं धनिकांची, श्रीमंतांची, जमीनदारांची कत्तल करून तलवारीच्या धाकानं, बंदुकीच्या धाकानं, हिंसेनं रक्तपात करून जो समाजवाद प्रस्थापित झालेला होता, त्या समाजवादाला गांधी खरा समाजवाद मानत नाही. आणि म्हणून गांधी असं म्हणतात की जरी काही देशात, रशियासारख्या काही देशात समाजवाद दिसत असला तरी, काही देशांनी समाजवादाचं ध्येय गाठलं असलं तरी सुद्धा जगात एकही देश खरा समाजवादी नाही. गांधींनी वर्गयुद्धाला ठाम विरोध केलेला आहे. वर्गसंघर्ष, वर्गयुद्ध म्हणजे मालक, मजूर, जमीनदार, कुळं यांच्यातील संघर्ष, या संघर्षाला, त्यांच्यातील वर्गयुद्धाला गांधींनी ठाम विरोध केलेला आहे. ते म्हणतात वर्गयुद्ध हे भारताच्या प्रकृतीला न मानवणारं आहे. त्यासाठी गांधींनी रामराज्याची कल्पना मांडलेली आहे. ते असं म्हणतात, माझ्या कल्पनेतील रामराज्यात राजा आणि रंक दोघांचेही हक्क सुरक्षित राहतील. ते असं म्हणतात की शोषित आणि शोषक यांच्यात सहकार्य नसावं. भांडवलदार आणि जमीनदार यांना नष्ट करण्याची गरज नाही. त्यांचं आणि सामान्य लोकांचं जे संबंध आहे, जे अप्रिय संबंध आहे, ते शुद्ध आणि पथ्यकारी बनवण्याची गरज आहे. भांडवलदार, जमीनदार यांना नष्ट करण्याची गरज नाही. त्यांचे सामान्य लोकांच्या बरोबर आज जे संबंध आहेत ते चांगले नाहीत, अप्रिय आहेत. भांडवलदार, जमीनदार सामान्य लोकांचं शोषण करतात, पण म्हणून त्यांना ठार मारण्याची गरज नाही. त्यांचे जे अप्रिय संबंध आहेत ते शुद्ध आणि पथ्यकारी बनवले पाहिजेत असं गांधी म्हणतात. ते असं म्हणतात की जे लोक भारतात किंवा जगात कुठेही समाजवाद प्रस्थापित करण्यासाठी, साम्यवाद प्रस्थापित करण्यासाठी, गरिबाला न्याय देण्यासाठी, सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी वर्गयुद्ध अपरिहार्य असं म्हणतात, ते चुकीचं आहे. जे लोक वर्गयुद्ध अपरिहार्य आहे असं म्हणतात, त्यांनी हिंसेला जवळ केलेलं आहे, अहिंसेला पुरतं समजून घेतलेलं नाही असं गांधी म्हणतात. गांधी असं म्हणतात, आमच्याकडील भांडवलदार, मजूर यांच्यातील संघर्ष आपण आपल्या रीतीनं सोडवला पाहिजे. म्हणजे भारतामध्ये भांडवलदार, मजूर यांच्यामध्ये संघर्ष आहे. तो संघर्ष रशिया किंवा पाश्चिमात्य देशांतील प्रयोगानं, उपायानं सोडवता येणार नाही, सोडवून चालणार नाही. पाश्चिमात्याकडील उपाय इथे लागू पडत नाहीत असं गांधी म्हणतात. म्हणजे भांडवलदार आणि मजूर यांच्यामध्ये भारतात जो संघर्ष दिसतो, तो संघर्ष पाश्चिमात्याकडील उपायांनी
सोडवता येणार नाही, कारण ते सर्व हिंसा प्रचूर आहे असं गांधी म्हणतात. गांधी असं म्हणतात, संघर्षाचं प्रमाण कमीत कमी असणाऱ्या मार्गानं आपण गेलं पाहिजे. शेतकरी मजुरांना त्यांच्या आत्मशक्तीची जाणीव करून दिली पाहिजे. त्यांना म्हणजे शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, मजुरांना त्यांच्या आत्मशक्तीची जसजशी जाणीव होईल तसतसा भांडवलदार, जमीनदारातील वाईटपणा कमी होऊ शकेल असं गांधी म्हणतात. आमच्या अन्न, वस्त्र, शिक्षण इत्यादी गरजा भागतील एवढी जर मजुरी आम्हाला मिळाली नाही तर आम्ही कामच करणार नाही अशी भूमिका जर मजुरांनी घेतली, असं जर मजूर म्हणू लागले तर जमीनदारांचं त्यांच्यापुढं काहीच चालणार नाही. जमीनदारांना नमतं घ्यावं लागेल असं गांधी म्हणतात. गांधींनी एक चांगला मार्ग सांगितलेला आहे. गांधी असं म्हणतात की मजुरांनी जमीनदारांकडे एवढी मजुरी मागितली पाहिजे की त्या मजुरीतून मजुरांच्या अन्न, वस्त्र, शिक्षण, आरोग्य अशा प्रकारच्या सर्व प्राथमिक गरजा भागू शकतील. आणि एवढ्या गरजा भागत नसतील तर आम्ही कामच करणार नाही असं त्यांनी जमीनदारांना ठणकावून सांगितलं पाहिजे. तरच जमीनदार ताळ्यावर येतील, जमीनदार नरमतील, आपली शोषणाची भूमिका बदलतील असं गांधींना वाटतं. गांधी असं म्हणतात की जो उत्पादन करतो तोच त्याचा मालक आहे. आणि म्हणून श्रमिकांनी, मजुरांनी एक झालं पाहिजे. म्हणजे कार्ल मार्क्सनं जे सांगितलेलं आहे, जगातील कामगारांनो एक व्हा, वर्कर्स ऑफ द वर्ल्ड युनाइट, यू हॅव नथिंग टू लूज बट युअर चेन्स. जर तुम्ही एक झाला तर तुमच्या पायातील गुलामगिरीच्या शृंखला गळून पडतील असं मार्क्सनं म्हटलेलं आहे. तेच गांधी म्हणतात की श्रमजीवींनी एक झालं पाहिजे. ते जर एक झालं तर त्यांच्या एकजुटीचा, त्यांच्या संघटितपणाचा कोणीच सामना करू शकणार नाही. श्रमजीवी जर एक झाले तर ते जमीनदार नरमतील. आणि म्हणून मला वर्गयुद्धाची गरज भासत नाही असं गांधी म्हणतात. मालक मजूर यांच्यात भांडणं लावून, वर्गद्वेषाला उत्तेजन देऊन काहीही साध्य होणार नाही असं गांधी म्हणतात. मालक मजूर यांच्यात भांडणं लावून, संघर्ष पेटवून, वर्गद्वेषाला उत्तेजन दिल्यास अनेक अनिष्ट परिणामांना तोंड द्यावं लागेल. म्हणून संघर्षाच्या दुष्टचक्राला टाळलंच पाहिजे असं गांधी म्हणतात. गांधी असं म्हणतात की संघर्ष हे दुर्बलतेचं, हीनतेचं लक्षण आहे. श्रम हा घटक धनापेक्षा, संपत्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. गांधी असं म्हणतात की धनिकांनी विश्वस्त म्हणून जगावं. गांधींनी धनिकांना, श्रीमंतांना, जमीनदारांना उपदेश केलेला आहे. ते असं म्हणतात की त्यांनी आपल्या संपत्तीचं विश्वस्त म्हणून जगावं, संपत्तीचं, मालमत्तेचं मालक म्हणून जगू नये. आणि ते जर विश्वस्त म्हणून राहिले तर आज उजाड असलेल्या 7 लाख खेड्यात नंदनवन निर्माण होईल असं गांधी म्हणतात. तसं म्हणतात की धनिकांनी वेळेवर जागं व्हावं आणि समजूतदारपणे वागावं. अन्यतः गरिबांच्या, शोषितांच्या, मजुरांच्या असंतोषाच्या भडक्याला त्यांना तोंड द्यावं लागेल असं गांधी म्हणतात. तर अशा प्रकारे गांधी यांनी माझ्या स्वप्नातील भारत हे जे पुस्तक लिहिलेलं आहे, त्या पुस्तकात समाजवाद, साम्यवाद आणि सर्वोदयाबद्दल जे विचार मांडलेले आहेत त्या विचारांची माहिती आपण घेतलेली आहे. या गांधींच्या विचारावरून आपल्या लक्षात येतं की गांधींचा समाजवादाला, साम्यवादाला पाठिंबा होता. गरिबांच्या कल्याणासाठी, सामाजिक न्याय प्रस्थापित होण्यासाठी भारतात समाजवाद, साम्यवाद प्रस्थापित झाला पाहिजे असं गांधींना वाटत होतं. पण त्यासाठी अहिंसेचाच मार्ग स्वीकारला पाहिजे असं गांधींनी या लेखात ठिकठिकाणी ठणकावून सांगितलेलं आहे. गांधींचा हा विचार संपूर्ण जगाला आजही
अतिशय प्रेरक अशा प्रकारचा आहे. कारण गांधींनी जे भाकीत व्यक्त केलेलं होतं की हिंसेच्या मार्गानं समाजवाद जर प्रस्थापित झाला तर तो फार काळ टिकणार नाही, याचा अनुभव जगातील अनेक राष्ट्रांनी घेतलेला आहे. त्यांचा हा विचार आजही उपयुक्त आहे. पुढच्या 79व्या भागात गांधींच्या आणखी एका विचारावरती चिंतन केलं जाईल. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.